जीवन अधिक निरोगी, अधिक सक्षम. आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन. नमस्कार. विश्व स्वास्थ्यम भवतु. मी डॉक्टर दीपाली ठाकूर पुन्हा एकदा आयु निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. गुडघा आपल्या शरीरातील महत्त्वाचा जॉईंट, आपल्या शरीराचं वजन पेलवणारा महत्त्वाचा सांधा. आपलं उठणं बसणं हे स्वतंत्ररित्या म्हणजे कुणाच्याही आधाराशिवाय व्हावं असं वाटत असेल तर या गुडघ्याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. बरं, हा गुडघा दुखतो का? वाताच्या काही तक्रारी असतील तर तो दुखत असतो, वजन जास्त असेल तर तो दुखत असतो, लिगामेंट काही इंजुरीज झाल्या त्यामुळे सुद्धा किंवा मसल स्ट्रेन म्हणजे पाय मुरगळला लचकला तर यामुळे पण गुडघा दुखू शकतो. तर त्याची लक्षणं आपल्याला काय काय जाणवतात तर चढता उतरताना वेदना होणे, चालताना वेदना जाणवणे किंवा मांडी घालून बसताना येणे, तिथे सूज होणे, या सगळ्या लक्षणांमुळे आपल्याला जाणवतं आपला गुडघा दुखायला लागला आहे. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला काही घरगुती उपाय करतो, ते म्हणजे तिथे शेकणं, तेलाने मसाज करणं, आराम करणं किंवा व्यायाम करणं. जेव्हा या सगळ्या उपायातनं सुद्धा आपल्याला फरक पडत नाही तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. पण या आजाराकरता तात्पुरती वेदनाशामक औषधी घेण्यापेक्षा आयुर्वेदात एक श्रेष्ठ चिकित्सा सांगितली आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. ती चिकित्सा म्हणजे जानुबस्ती. जानुबस्ती म्हणजे गुडघ्याच्या ठिकाणी केलं जाणार एक स्थानिक पंचकर्म आहे. ते करावं कसं आणि त्याचे काय फायदे आहेत हे आपण आज जाणून घेऊया. आज आपण प्रत्यक्ष कृतीच बघून घेऊया जानुबस्तीची. चला तर मग. जानुबस्तीसाठी लागणारं साहित्य: औषधी तेल किंवा तूप, कापूर, कापूस आणि ग्रंथात सांगितल्याप्रमाणे उडदाच्या डाळीच्या पिठाची पाळी किंवा आजकाल मार्केटमध्ये असे मोल्ड्स मिळतात, या दोन्हीपैकी काही एक आपण वापरू शकतो. जानुबस्तीला सुरुवात करण्यापूर्वी लोकल त्या एरियाला स्नेहन करणं आवश्यक आहे, कारण स्नेहन ही वातावरची श्रेष्ठ चिकित्सा आहे असं सांगितलेलं आहे. स्नेहन हे कुठल्याही पंचकर्मातलं पूर्वकर्म आहे. स्नेहन झाल्यानंतर त्या भागाला स्वेदन करणे आवश्यक आहे. आपण हा लोकल पार्ट छोटा असल्यामुळे नाडीस्वेद सुद्धा तिथे देऊ शकतो. नाडीस्वेद दिल्याने म्हणजे स्थानिक तापाने तिथे वॅसोडायलेशन होतं, म्हणजेच तिथे ब्लड सर्क्युलेशन वाढतं, तिथे ऑक्सिजनचा सप्लाय, न्यूट्रियनचा सप्लाय वाढतो, म्हणून मसल्स रिलॅक्स होतात आणि पेन कमी होतं. स्वेदन केल्यानंतर जानूच्या इथे आपण जी उडदाच्या डाळीची पाळी केलेली आहे ती पाळी तिथे बसवून घ्यायची व्यवस्थित आणि गरम केलेलं औषधी तेल किंवा तूप साधारण 15 ते 20 मिनिटं त्या एरियात तापमान नियंत्रित करून ठेवलं गेलं पाहिजे, जेणेकरून ते त्या त्वचेच्या टिश्यूजमधनं म्हणजे ट्रान्सडर्मल ॲब्सॉर्प्शन पण तिथे होईल, म्हणजे त्या जॉईंटचं लुब्रिकेशन सुद्धा इम्प्रूव्ह होईल. जेव्हा आपण जानुबस्ती करताना या पाळीमध्ये किंवा मोल्डमध्ये तेल ओततो आणि ते तेल 15 ते 20 मिनिटं ठेवतो, त्यामुळे इथले जे स्नायू आहेत म्हणजे मसल्स आणि स्नायू बंधनं म्हणजे लिगामेंट्स यांचं स्टिफनेस आणि रिजिडिटी कमी होते. त्यामुळे चालणं, उठणं, बसणं या गोष्टी सोप्या आणि सुलभ होतात. तेलाने पोषण कर्म छान होतं, त्यामुळे ही एक अस्थिधातू पोषणाची प्रक्रिया आहे. तसंच ही एक वातशामक चिकित्सा आहे. शिवाय ही चिकित्सा करत असताना रुग्ण 15 ते 20 मिनिटं स्थिर झोपलेला असतो, त्यामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही ॲक्टिवेट होते, त्यामुळे कॉर्टिसोल हार्मोनचं प्रमाण कमी होऊन ताण कमी होतो, वेदना कमी जाणवतात आणि पेशंटचा त्रास कमी झाल्यामुळे पेशंटला झोपही छान लागते. जर तुम्हाला कोणत्याही आरोग्य समस्येसाठी आयुर्वेदिक औषधे हवी असतील किंवा आयुर्वेदिक थेरपीज करून घ्यायच्या असतील तर आजच संपर्क करा. आमच्या छत्रपती संभाजीनगर आणि पुणे शाखांवर तुम्हाला मिळेल विश्वास, गुणवत्ता आणि अनुभवी तज्ज्ञांची मार्गदर्शनाची हमी. खाली दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा. कशी वाटली जानुबस्ती ही चिकित्सा? ही एक वातशामक तसेच अस्थिधातू पोषणाची प्रक्रिया आहे. याच्यामध्ये तिथे असलेल्या हाडांना आणि स्नायूंना तिथल्या फ्लेक्झिबिलिटीमध्ये म्हणजे लवचिकतेत फरक पडतो, तसेच त्यांना स्ट्रेंथ पण मिळते आणि तिथे तेलाने मसाज केल्यामुळे
टिश्यू डिजनरेशन हे अवॉइड करता येतं आणि तिथलं लुब्रिकेशन देखील वाढतं. ज्याप्रमाणे आज आपण जानुबस्ती चिकित्सा जाणून घेतली, त्याचप्रमाणे जर मानेचा त्रास असेल तर मण्याबस्ती, पाठीच्या कण्याचा त्रास असेल तर पृष्ठबस्ती आणि कमरेचा त्रास असेल तर कटिबस्ती यासारख्या चिकित्सा आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या दोन्ही ब्रँचेसमध्ये केल्या जातात. याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा. गुडघ्यासोबतच आपल्या पूर्ण शरीराची काळजी घ्या. स्वस्थ राहा, निरोगी राहा. धन्यवाद.